हॅलो ऑल, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो सध्या आहे ना काही दिवसांपासून पुण्यामध्ये कंटिन्यू पाऊस चालूच आहे आणि चांगलाच जोराचा पाऊस चालू आहे. सो आज सकाळी आता वाजता आहे 9:30 आणि तुम्ही बघता इथे बाहेर पण म्हणजे पाऊस चालू आहे. व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर दिसत नाही, पण इथे किचनमध्ये येऊन पाहाल तर इथे म्हणजे 9:30 वाजता आहेत फक्त सकाळचे, पण किचनमध्ये अजून किती अंधार आहे पहा. म्हणजे मला लिटरली लाईट लावावं लागतोय तिथे काही करत असले तर. व्हिडिओमध्ये केवढं क्लिअर येते मला माहिती नाही, पण खरंच खूप जास्त आभाळ पण आलेलं होतं. आणि आज माझी तब्येत पण काही जास्त ठीक नाही मागच्या 1-2 दिवसांपासून. म्हणजे सध्या आमच्या घरामध्ये सगळ्यांना व्हायरल चालूच आहे. सो आता मला पण तो व्हायरलचा थोडासा त्रास होतोय. तो म्हटलं आता आज ब्रेकफास्ट आणि लंच जे पण असेल ते जेवढं शॉर्टकट होईल तेवढं शॉर्टकट आवरून घेते म्हटलं. सो आता मी शॉर्टकट ब्रेकफास्टमध्ये तरी पोहेच बनवून घेते, कारण की म्हणजे असं काही खाण्याची पण फारशी अशी इच्छा होत नाही आहे व्हायरलमुळे. त्यामुळे मग म्हटलं पोहे बनवते, कारण की आम्हाला सगळ्यांना पोहे खूपच जास्त आवडतात. सो इथे मी पोहे बनवते आणि सोबतच साईड बाय साईड मी लंचची पण प्रिपरेशन करून घेते. आणि काही दिवस आधी ना मी मटकी भिजवलेली होती, म्हणजे मोड आलेली मटकी होती माझ्याकडे ऑलरेडी. सो त्या मटकीला पण मी शॅलो फ्राय करून घेतलेलं होतं आणि त्या पोह्यांवरती थोडीशी अशी मटकी पण मिक्स केलेली होती. असा काहीसा आमचा आजचा ब्रेकफास्ट होता. आणि हे पहा, इथे प्रिशाला एक राहुलने इथे जुगाड करून दिलाय, जे तिचं इथे खेळणं चालू आहे. ए, काय करते तुझ्या बेबी सोबत? माझा बच्चू ऊपर जा रहा है बहुत. बाई 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 आणि मग नंतर दुपारून ब्रेकफास्ट लंच वगैरे सगळं झाल्यानंतर आमचं इथे काहीसं प्रिशाला एंटरटेन करणं चालू होतं. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलेलं ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच की सध्या खूप जास्त पाऊस चालू आहे, म्हणजे कंटिन्यू 2-3 दिवसांपासून. त्यामुळे असं होतं ना की प्रिशाला कुठे बाहेर घेऊन जायचं म्हटलं खेळायला गार्डनमध्ये सोसायटीच्या किंवा कुठे बाहेर, तर ते पण होत नाही आहे जाणं. आणि त्यातल्या त्यात म्हणजे रेड अलर्ट आहे पावसाचा, त्यामुळे स्कूलला पण सुट्टी आहे. म्हणून आता घरामध्ये तरी किती खेळवायचं, काय खेळवायचं, तरी आम्ही अधूनमधून तिच्यासोबत खेळतो, तिला थोडं एंटरटेन करतो. लहान मुलांचे आहेत इथे हे डान्स व्हिडिओ सॉंग्स, सो ते ती पाहते आणि त्यांच्या स्टेप्स आहे तशा कॉपी करण्याचं ट्राय करते. आणि अधूनमधून मलाही म्हणते की मम्मा ये तू पण माझ्यासोबत डान्स कर, कारण की कधी कधी तिला असं एंटरटेन करण्यासाठी आम्ही पण तिच्यासोबत डान्स करत असतो. आत्ता पण तिचं तेच चालू होतं. आणि आता ही तर मस्ती आमच्या घरात चालूच असेल. आता जोपर्यंत बाहेर खेळण्यासाठी जाता येत नाही तोपर्यंत असं एंटरटेनमेंट तर घरामध्ये चालूच असेल. पण आता संध्याकाळ झाली आहे आणि प्रिशाची एक झोप पण झाली, ती राहुलसोबत खेळते. म्हटलं तोपर्यंत मी इथे प्रिशाचं नऊवारी साडीचं जे ब्लाऊज आहे त्याची फिटिंग करण्यासाठी घेतलं आहे. कारण की प्रिशाच्या समोर जर मी हे करायला बसले ना, मग तिचं असं होऊन जाईल की मम्मा तुम्हाला ही साडी घाल आणि ते फिटिंग वगैरे जे काही आहे ते सगळं बाजूला राहून जाईल. त्यामुळे म्हटलं आता हा एकदम गोल्डन चान्स आहे म्हटलं ते फिटिंग करून घेण्यासाठी, म्हणून मी हे करत बसलेले. आणि हे मी याच्यासाठी करते कारण की आता काही म्हणजे 3-4 दिवसांमध्येच प्रिशाच्या स्कूलमध्ये ना आषाढी एकादशीचं सेलिब्रेशन आहे. सो मुलींना असं नऊवारी साडी वगैरे असं घालून येण्यासाठी सांगितलं आहे. सो मी त्याचसाठी मग प्रिशाचं इथे ब्लाऊज स्टिच करते. आणि आषाढी एकादशीला अजून वेळ आहे, म्हणजे 10-12 दिवस बाकी आहेत, पण हे सेलिब्रेशन मात्र त्यांच्या स्कूलमध्ये थोडं लवकर होत आहे. सो त्यासाठीच म्हटलं आता हे पटकन स्टिच करून घेते, कारण की जसं जसं पोस्टपोन केलं मग एक दिवस आधी करायचं म्हटलं तर मग ते खूप गडबड होऊन जाते. आणि हे जे फिटिंग आहे ना हे मी घरी असं पहिल्यांदा ट्राय करते. सो म्हटलं आधी हे घरी ट्राय करून बघते, जर हे व्यवस्थित झालं तर चांगलंच आहे. जर नाही व्यवस्थित झालं तर 1-2 दिवसामध्ये पाऊस जर कमी झाला तर तेव्हा बाहेरून करून घेईल, कारण की आता बाहेर जाणं तर काही शक्य नाही, कारण की पाऊसही भरपूर चालू आहे, माझी तब्येतही ठीक नाही. त्यामुळे म्हटलं आता घरी ट्राय करते आधी, जर नाहीच झालं तर मग बाहेर करून घेईल. आणि इथे तुम्ही बघताय की प्रिशा आलीच माझ्याकडे आणि ती मला विचारते की मम्मा तू इथे काय करते. सो मी तिला साडी वगैरे असं काही सांगितलं नाही, मी तिला सध्यापुरतं एवढंच सांगितलेलं की तुझा एक टॉप आहे आणि मी त्याला फिटिंग करते. आणि तिला अंदाज आलाच होता, कारण की त्याचे जे काठ वगैरे आहे ते पाहून तिला असं वाटलेलंच हे साडीचं आहे, कारण की ती लहान असताना पण ही साडी घालून तिचे आम्ही फोटो काढलेले आहेत. सो ते फोटो तिने पाहिलेले आहे आणि त्यावरनं तिने मला विचारलेलं पण की मम्मा ही साडी आहे ना म्हणून, पण मी तिला काहीतरी रिझन्स देऊन ते टाळलंय आणि त्यामुळे ती मला इथे व्यवस्थितपणे अशी फिटिंग करून देते.
प्रिशाला इथे असं खेळताना पाहून तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही एखाद्या प्ले एरियामध्ये आलोय प्रिशाला घेऊन, पण असं अजिबात नाही आहे. आम्ही आलोय डॉक्टरांकडे, कारण की मला म्हणजे खूपच जास्त ताप आल्यासारखं झालेलं संध्याकाळी. त्यामुळे मग राहुल म्हटले की आपण आज डॉक्टरांकडेच जाऊ, कारण की मी 1-2 दिवसांपासून टॅबलेट घेते पण मला काही फरक पडत नव्हता त्याचा. आणि इथे डॉक्टरांच्या इथे ना म्हणजे असं पेडिट्रिशियनचं पण सेक्शन आहे आणि तिथे खेळण्यासाठी हे चांगलं एरिया आहे. सो तिथे गेले ना की प्रिशा निवांतपणे खेळत असते, त्यामुळे तिचं ते खेळणं चालू होतं. आम्ही चेक वगैरे करून घेतलं, मेडिसिन्स वगैरे घेतल्या आणि आता इथे प्रिशाचं असं चालू होतं की मला हाईट पण मोजायची. सो तिचं हे चालू होतं इथे. आणि इथून येण्याचं तर तिचं अजिबात मन करत नाही, कारण की तिथे खेळण्यासाठी भरपूर गोष्टी असल्या, जरी त्या सेम गोष्टी आपल्या घरी जरी असल्या ना, पण बाहेरच्या गोष्टी का बरं काय माहिती मुलांना खूपच जास्त आवडतात. सो आम्ही मेडिसिन्स वगैरे घेतल्या आणि मग आम्ही निघालेलो घरी जाण्यासाठी. चला तर मग यासोबत आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढे अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.